Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. We are discussing our fourth unit, that is fundamentals of computer aided manufacturing, and up to DNC, direct numerical control machine tools, we have finished in last video. Now we will continue with our next point, that is types of CNC machines. Okay, तर लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल कंट्रोल, डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल किंवा कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूलबद्दल थोडी माहिती बघितली होती. तर या व्हिडिओजमध्ये आपण CNC बद्दल आणखी थोडी माहिती बघूया. So start with types of CNC machines. There are basically 5 different types of CNC machines. CNC machines. Basically CNC machines हे वेगवेगळ्या बेसिसवरती क्लासिफाय होतात. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा CNC मिलिंग मशीन आहे, CNC लेथ मशीन आहे, ओके. त्यानंतर CNC राउटर मशीन आहे, नेक्स्ट आहे CNC प्लाझ्मा कटिंग मशीन, ओके. आणि फायनली CNC लेझर कटिंग मशीन. हे बेसिकली CNCचे टाईप्स आहेत. पण हे सोडून देखील आणखी वेगवेगळ्या बेसिसवरती त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा. CNCचं जर पूर्ण CNC मशीन क्लासिफाय करायचं झालं वेगवेगळ्या बेसिसवरती तर ते बघा कसं होतं. पहिल्यांदा बेस्ड ऑन कंट्रोल सिस्टीम, ओके. बेस्ड ऑन कंट्रोल सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट पोझिशन सिस्टीम, ओके, CNC मशीन्स आहेत. त्यानंतर स्ट्रेट लाईन सिस्टीम आहे आणि त्यानंतर काउंटरिंग कंटिन्युअस पाथ हे देखील असं देखील एक टाईप आहे. त्यानंतर बेस्ड ऑन पोझिशनिंग कॉर्डिनेट्स, ओके. कॉर्डिनेट्स जे आपण फाइंड आउट करतो किंवा टूलची मुवमेंट कशी होते कॉर्डिनेट्सपर्यंत, तर त्या बेसिसवरती एक आहे इन्क्रिमेंटल सिस्टीम आणि सेकंड आहे ॲब्सोल्यूट सिस्टीम, ओके. द नेक्स्ट बेस्ड ऑन फीडबॅक और टाईप ऑफ कंट्रोल सिस्टीम. फीडबॅक सिस्टीमवरती जर आपण क्लासिफाय करायचं झालं मशीन्स तर त्या कशा होतील, क्लोज ओपन लूप आणि क्लोज लूप असे दोन आहेत, ओके, बेस्ड ऑन फीडबॅक. अँड लास्ट वन अकॉर्डिंग टू दी स्ट्रक्चर ऑफ कंट्रोल सर्किट्स, ओके. कंट्रोल सर्किट्स जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती जर क्लासिफाय करायचं झालं तर एक म्हणजे ॲनालॉग सिस्टीम, ओके, आणि सेकंड आहे डिजिटल सिस्टीम. तर हे पूर्ण क्लासिफिकेशन आहे CNC मशीनचं. सो हे तर आता हे वन बाय वन आपण बघूया. सो स्टार्ट विथ बेस्ड ऑन कंट्रोल सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट पोझिशन सिस्टीम काय आहे, ओके. पॉईंट टू पॉईंट सिस्टीम बेस्ड ऑन कंट्रोल सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक. तर ह्याच्यामध्ये काय आहे, इन दिस मेथड कटिंग टूल, ओके, इन दिस मेथड कटिंग टूल मूव्स फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, ओके. याच्यामध्ये काय टूलची मुवमेंट बघा, ओके. आता स्टार्टिंग पॉईंट इथं आहे, टूल मुवमेंट होताना पहिल्यांदा फर्स्ट पॉईंटला येईल, त्यानंतर इथं ऑपरेशन कंप्लीट करून ते पुढं जाईल 2ला, 3, 4th आणि परत ते काय होईल रेफरन्स पॉईंटला येईल. म्हणजे ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड ॲट ईच लोकेशन ओनली. याच्यामध्ये काय मशीनिंग इज डन ओनली ॲट डिझायर्ड पॉईंट्स, ओके. आणि त्याच पद्धतीनं नो मशीनिंग इज डन वेन स्पिंडल मूव्स फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, ओके. म्हणजे पर्टिक्युलर जे पॉईंट्स आहेत त्याच पॉईंटला मशीनिंग होईल, 1, 2, 3, 4, ओके. आणि बाकी मुवमेंट जिथं आहे फ्रॉम 1 to 2 हे मशीनिंग होत नाही. म्हणजे फक्त कसं आहे जिथं लोकेशन आहे, ओके, म्हणजे आपल्याला समजा ड्रिल करायचे 1 ड्रिल 2, 3, 4 त्या ठिकाणीच फक्त आपलं काय होईल इथं मशीनिंग होईल. बाकी तुमचं कसं आहे स्पिंडल ज्यावेळी मूव्ह होत होतं 1 to नेक्स्ट पॉईंट त्यावेळी तिथं मशीनिंग होत नाही, ओके. म्हणजे 1 to 2 असेल 2 to 3 पर्टिक्युलर त्याच पॉईंटला मशीनिंग होते. त्यामुळे याला पॉईंट टू पॉईंट सिस्टीम असं म्हटलेलं. सेकंड आहे स्ट्रेट लाईन सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये काय दी कटिंग टूल मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन, ओके. आता बघा टूल इथं आहे, ह्याच्यामध्ये कसं आहे फक्त ते स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतं, त्यामुळे त्याला स्ट्रेट लाईन सिस्टीम म्हटलेलं. ऑपरेशन्स आर परफॉर्म ड्युरिंग टूल मोशन पॅरल टू एक्स और वाय ॲक्सिस, ओके. याच्यामध्ये अँग्युलर कट्स आर नॉट पॉसिबल. याच्यामध्ये अँग्युलर कट्स कशात पॉसिबल नाही आहेत, ओके. परत द सिस्टीम विच कॅन परफॉर्म स्ट्रेट लाईन कट्स कॅन ऑल्सो परफॉर्म पॉईंट टू पॉईंट मुवमेंट. आता याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट मुवमेंटसुद्धा आपल्याला आपण घेऊ शकतो. पण हे पर्टिक्युलरली जिथं आपल्याला मशीनिंग करायचे आहेत म्हणजे स्ट्रेट लाईन कट्स असतील, थोडक्यात पॅरल टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस, त्याच ठिकाणी ही सिस्टीम यूज केली जाते स्ट्रेट लाईन सिस्टीम, ओके. टूल्स कसं आहे कसे मूव्ह होतात स्ट्रेट लाईनमध्ये एक्स वायला पॅरल, ठीक आहे. नेक्स्ट आहे
काउंटरिंग किंवा कंटिन्युअस पाथ सिस्टीम ज्याला म्हणतात. दिस इज अ मोस्ट कॉम्प्लेक्स, मोस्ट फ्लेक्झिबल अँड एक्सपेन्सिव्ह सिस्टीम, जी कशी आहे थोडीशी कॉम्प्लेक्स आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे. तर हे कुठे यूज करतात, जे ज्यावेळी आपल्याला मशिनिंग, प्रोफाईल मशिनिंग असेल किंवा काउंटर्स असतील किंवा कर्व सर्फेसेस असतील, त्या ठिकाणी ही सिस्टीम यूज केली जाते. आता ह्याच्यामध्ये काय होतं, इन द सिस्टीम द मोशन ऑफ द टूल अँड द वर्कपीस आर कंट्रोल्ड अलॉंग मेनी ॲक्सेस, ओके, सायमल्टेनियसली. And these facilities machining of different types of curved surfaces, profiles and angular cuts. ओके, तर ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला टूल प्रत्येक पॉईंटला कंट्रोल करावं लागतं, ज्याच्या थ्रू आपण कसं आहे जो कर्व सरफेस असेल किंवा तुमचे अँग्युलर कट्स असतील, हे इथं कसं आहे आपल्याला पॉसिबल आहे. याला कंटिन्युअस पाथ किंवा कंट्रोलिंग सिस्टीम असं म्हणतात. ही थोडीशी कशी आहे कॉम्प्लेक्स आहे, त्या पद्धतीनं थोडीशी एक्सपेन्सिव्ह देखील आहे. आता नेक्स्ट कॅटेगरी बघूया, बेस्ड ऑन पोझिशनिंग ऑफ कोऑर्डिनेट्स. आता बऱ्याच मशीनमध्ये असतं कोऑर्डिनेट्स किंवा तिचे रेफरन्स पॉईंट हा काय बेस पकडला जातो, त्या बेसिसवरती बघा एक आहे ॲब्सोल्यूट सिस्टीम. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आता हा समजा आपल्याला जॉब आहे, आपल्याला पॉईंट 1, पॉईंट 2 आणि पॉईंट 3ला ड्रिल करायचे, तर त्यावेळी जे कोऑर्डिनेट्स फाइंड केले जातात ते एका बेस पॉईंटपासून, ओके, हा समजा 0, 0 पॉईंट आहे, ओके. तर ॲब्सोल्यूट सिस्टीम ज्याला G90 असा कोड आहे, तर इथं कोऑर्डिनेट्स कसे घेतलेत बघा. आपल्याला टूलला मुवमेंट देण्यासाठी किंवा प्रोग्राम करण्यासाठी कोऑर्डिनेट्स पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागतात. तर त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट सिस्टीममध्ये काय होतं, फ्रॉम 1 रेफरन्स पॉईंट किंवा 0 पॉईंट सगळे पॉईंट्स आपण कोऑर्डिनेट फाइंड करतो. म्हणजे समजा इथं बघा, आता हा एक्स आहे, हा वाय आहे. आपल्याला पॉईंट P1ला जर ड्रिल करायचं असेल, ओके, तर आपल्याला तिथं कोऑर्डिनेट्स द्यावे लागतात एक्स आणि वायसाठी. तर ते कोऑर्डिनेट्स कसे येतील, आता हा 0, 0 पॉईंट आहे, तर एक्सला किती आहे 10, वाय 10, पॉईंट P1 एक्स 10, वाय 10. तसंच P2ला जाण्यासाठी, आता आपलं पॉईंट P1ला समजा ड्रिल झाला आणि आपल्याला पॉईंट P2ला आता पुढं जायचं आहे, आपल्याला कमांड्स द्यायचे आहेत ड्रिल करण्यासाठी. तर त्या ठिकाणी काय होतं, परत P2साठी हाच रेफरन्स पॉईंट कन्सिडर केला जातो. म्हणजे P2चे कोऑर्डिनेट्स कसे येतील 25x आणि परत 20y, ओके. आणि परत P3ला जाण्यासाठी परत हाच रेफरन्स पॉईंट काय बेस पकडला जातो आणि P3चे कोऑर्डिनेट्स कसे येतील x50 आणि y 30, ओके. सॉरी, इथं 50 आहे आणि हे 30 आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे, 33 दिलेलं आहे, ह्यात किती आहे 30 आहे, ओके. तर हे त्याचे काय आहेत कोऑर्डिनेट्स, म्हणजे एका फिक्स्ड रेफरन्स पॉईंटपासून काय आहेत कोऑर्डिनेट्स इथं काय केले जातात, कॅल्क्युलेट केले जातात. त्यामुळे त्याला ॲब्सोल्यूट सिस्टीम असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे इन्क्रिमेंटल सिस्टीम. आता इन्क्रिमेंटल सिस्टीममध्ये काय फरक आहे बघा. आता समजा परत आपल्याला सेम पार्ट आहे, परत आपल्याला 3 ड्रिल्स करायचे आहेत. हा आपला रेफरन्स 0 पॉईंट आहे. आता फर्स्ट पॉईंट जो आहे की P1साठी x10 आला, परत y10 आला, ठीक आहे, ओके. पण आता नेक्स्ट पॉईंटला जातेवेळी, ओके, नेक्स्ट पॉईंटला जातेवेळी इन्क्रिमेंटल सिस्टीममध्ये काय होतं की हा 0 रेफरन्स पॉईंट काय केला तो तिथं कन्सिडर केला जात नाही. हाच प्रिव्हियस परफॉर्म्ड ऑपरेशन आहे, तिथूनच तो काय केला जातं, आपण पुढचे कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे समजा आता हा आपला P1 पॉईंट झाला, x10 y10, इथं आपलं ऑपरेशन परफॉर्म झालं, इथं स्पेंडल आता कसं आहे वरती आहे. तर P2ला नेक्स्ट ऑपरेशनला जाताना हाच रेफरन्स पॉईंट कन्सिडर केला जातो. म्हणजे इथून आपलं किती येणार डिस्टन्स 16, इथून इथंपर्यंत किती येणार x 16 येणार आणि y किती आलं 10 आलं, राईट, ओके. म्हणजे P2साठी रेफरन्स पॉईंट कुठला झाला, प्रिव्हियस ऑपरेशन जी झालेलं आहे तो रेफरन्स पॉईंट. तसं सेम P3ला जाण्यासाठी रेफरन्स पॉईंट कुठला असेल, हा पॉईंट P2. म्हणजे P2 P3ला जाण्यासाठी आपल्याला x किती आहे 26 आणि परत इथून वरती बघा, वरती किती आहे y 13, ओके. म्हणजेच काय ॲब्सोल्यूटमध्ये काय असतं, एका फिक्स्ड रेफरन्स पॉईंटपासून सगळे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले जातात आणि इन्क्रिमेंटलमध्ये काय असतं, प्रिव्हियस जे ऑपरेशन झालेलं आहे तिथूनच पुढचे काय केलं तर पॉईंट्स कॅल्क्युलेट केले जातात. हा फरक आहे इन्क्रिमेंटल आणि ॲब्सोल्यूटमध्ये, ओके. इन्क्रिमेंटलसाठी कोड आहे G91. आता नेक्स्ट फीडबॅक सिस्टीम. बेस्ड ऑन फीडबॅक सिस्टीम्स CNC कशा क्लासिफाय होतात बघा. फर्स्ट आहे ओपन लूप आणि सेकंड आहे
क्लोज लूप. आता ओपन लूपमध्ये काय आहे बघा, फीडबॅक सिस्टीम ॲबसेंट आहे. म्हणजे जे आपण इनपुट देणार प्रोग्राम थ्रू मशीन कंट्रोल युनिटला, ओके, त्याच इन्स्ट्रक्शन्स कशाला स्टेपर मोडला जाणार आहे आणि तिथून तो आपला काय होणार आहे पुढं आपल्या मशीन टूलला किंवा स्पेंडलला जाणार आहे. म्हणजे समजा आपण काहीतरी दिलं की स्पेंडल मूव्ह करायचं आहे आपल्याला, लिनियर मोशन ऑफ वर्क टेबल. समजा जसं आपण प्रोग्राममध्ये दिलेलं आहे मशीन कंट्रोल थ्रू ते स्टेपर मोटर काय होईल त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करेल आणि त्या स्पेंडलला फॉलो होतील. म्हणजे समजा आपल्याला एक 50 mm तो पुढं न्यायचा आहे तर तो 50 mm पुढं जाईल. पण ह्याच्यामध्ये ओपन लूपमध्ये काय जे आपण इनपुट देतो, ओके, तर आउटपुट जे येतं ते कम्पेअर केलं जात नाही परत इनपुटशी. समजा आपण इथं 50 दिलेलं आहे की पुढं तो मूव्ह व्हायचा आहे, तो पण तो 50 होईलच असं नाही, तो पुढं जर 40वर जाऊन थांबेल. तर हे ओपन लूपचा एक ड्रॉबॅक आहे की तुम्हाला ॲक्युरसी तितकी ह्याच्यामध्ये बेटर मिळत नाही ओपन लूपमध्ये. फक्त कसं आहे की आपण इनपुट दिले तर पुढं प्रोसेस होईल आणि त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळेल. हे ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आहे. आणि हाच ड्रॉबॅक क्लोज लूपमध्ये काय केलेला आहे तो इलिमिनेट केलेला आहे. म्हणजे इथं फीडबॅक डिव्हाइस एक ॲड केलं आहे. म्हणजे इनपुट थ्रू आपण मशीन कंट्रोल युनिटला इन्स्ट्रक्शन देणार, त्या स्टेपर मोटरला फॉलो करेल आणि तिथून आपल्याला स्पिंडल मुवमेंट मिळेल. समजा आपल्याला 50 मूव्ह करायचं आहे आणि ते 40वर जाऊन थांबलं तर 10 mm इथं काय एरर दाखवेल. मग तो फीडबॅक डिव्हाइस जे आपण इथं ॲड केलेलं आहे ते आपण काय करेल परत तुमच्या कम्पॅरेटरला सिग्नल देईल आणि परत करेक्टिव्ह ॲक्शन. म्हणजे समजा इथे 40वर जाऊन थांबलेलं आहे, पुढं 10 mm आपल्याला परत पुढं ते न्यायचं आहे, तर ते परत आपल्याला काय होईल करेक्टिव्ह ॲक्शन थ्रू मशीन कंट्रोल युनिटला सिग्नल्स देईल आणि परत स्टेपर मोटर काय होईल ते फॉलो करेल आणि स्पेंडलला तुमच्या इन्स्ट्रक्शन मिळतील आणि परत ते बरोबर 50 जाऊन थांबेल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय की ॲक्युरसी आपल्याला चांगली मिळते क्लोज लूपमध्ये, ओके. जे ओपन लूपमध्ये काय आहे ॲबसेंट आहे. म्हणजे जसं तुमचं इनपुट आपण देणार ते पुढं प्रोसेस होईल आणि आपल्याला आउटपुट मिळणार, पण ते करेक्ट असेलच असं नाही. पण ते क्लोज लूपमध्ये काय आपल्याला ॲक्युरसी तितकी मेंटेन करता येते कारण ते आपल्याला फीडबॅक देत असतं आउटपुट बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. आणि फायनली बेस्ड ऑन स्ट्रक्चर ऑफ कंट्रोल सिस्टीम. आता याच्यामध्ये परत ॲनालॉग आणि डिजिटल अशा दोन सिस्टीम्स. ॲनालॉगमध्ये कसं आहे की आपले कंटिन्युअस फॉर्ममध्ये असतात आणि डिजिटलमध्ये डिस्क्रीट. तर ॲनालॉग सिस्टीम इन ॲन ॲनालॉग कंट्रोल सिस्टीम दी क्वांटिटीज मे बी व्हॅरिड कंटिन्युअसली. The accuracy achieved in analog system depends on the accuracy of various components used to construct the electronic circuit, okay. तर ॲनालॉग सिस्टीममध्ये थोडीशी ॲक्युरसी कमी असते आणि ही जी ॲक्युरसी कशावर डिपेंड असते जे कॉम्पोनंट जे आपण यूज करतो इलेक्ट्रॉनिक सर्किट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी त्याच्यावर बरंच डिपेंड असते ॲनालॉग सिस्टीममध्ये. आणि डिजिटल सिस्टीममध्ये कसं आहे की ते आपल्याला बेटर ॲक्युरसी मिळते. इन डिजिटल सिस्टीम दी क्वांटिटीज आर व्हॅरिड ॲज पर प्रेझेंट ऑर ॲबसेन्स ऑफ क्वांटिटी. In digital system of machine tool, each cycle of information provides a voltage pulse where each pulse represents a basic length unit which determines the system resolution. आता ह्याच्यामध्ये कसं की पल्स फॉर्ममध्ये, ओके, किंवा डिस्क्रिप्ट फॉर्ममध्ये डिजिटल कसं इथं इन्फॉर्मेशन जे असते ती व्होल्टेज पल्स ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये असते, ओके. आणि ईच पल्स रिप्रेझेंट अ बेसिक लेंथ युनिट, ओके, विच डिटरमाइन्स सिस्टीम रिझोल्युशन. आणि त्यामुळे काय होतं आपल्याला फाईन ॲक्युरसी. देअरफॉर द डिजिटल सिस्टीम इज ऑफ फाईन ॲक्युरसी. ॲनालॉगपेक्षा डिजिटल कसं आहे आपल्याला बेटर ॲक्युरसी देते, ओके. पण दोन्ही सिस्टीम ह्या CNC मशीन टूल्समध्ये यूज करता येतात. बोथ ॲनालॉग अँड डिजिटल सिस्टीम्स आर युज्ड इन CNC मशीन टूल्स, ओके. तर हे सगळे CNCचे टाईप्स होते वेगवेगळ्या बेसिसवरती. सो दिस इज ऑल अबाउट क्लासिफिकेशन ऑफ CNC मशीन टूल्स, ओके. थँक्यू.